हरि ओम. नवविधा भक्ती शास्त्रामध्ये वैधी भक्ती मध्ये दोन पाहिजे. श्रवणम कीर्तनम, आणि हे दोन झाल्यानंतरची विष्णो स्मरणम प्रक्रिया शास्त्राने बसवून दिलेली आहे. स्मरण त्याचं होतं ज्याचं श्रवण झालेलं असतं. उत्तम स्मरण व्हायचं असेल तर उत्तम श्रवण आणि उत्तम कीर्तन झालेलं असलं पाहिजे. श्रवणासाठी लागणारा कान आपण श्रोत्राशी शब्दाचा संपर्क किंवा संयोग झाल्यानंतर शब्द, ध्वनी आणि अर्थ अशा दोन गोष्टी एकत्र वाहत असतो. ध्वनी आणि अर्थ यापैकी ध्वनी विरत जातो, अर्थ उदित पावतो. कानावर पडलेल्या रामाच्या नावानी राम नावाचा ध्वनी कानावर आदळतो, पण त्या रामाचा जो अर्थ, तो अर्थ या कानातून अंतःकरणामध्ये इंद्रियाच्या मार्फत शिरतो. आता शब्दामध्ये अर्थ हा ग्रहित धरलेला असतो, अध्यवृत असतो तो. असं जर असेल तर मी जे काही ऐकतो किंवा जे काही ऐकलं त्या शब्दांचा अर्थ, कारण शब्द पैकी ध्वनी हा विरत जाणार आहे, अर्थ थांबणार आहे. जो अर्थ अंतःकरणावर येऊन त्या अर्थाचा आपल्याला जो अर्थ समजला, त्या शब्दाला जो अर्थ आहे तो अर्थ कदाचित वेगळा असू शकतो, जो मला समजला तो वेगळा असू शकतो. अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्या स्वभावावर असणाऱ्या सगळ्या विश्वाबद्दल आपल्या जितक्या काही कल्पना आहेत त्या सगळ्या कल्पना चुकीच्या आहेत. असं का असावं? निरूपणाला बसलेली प्रत्येक व्यक्ती ही माझं बोलणं ऐकतीये आणि ते ऐकणारे आहेत असा जो भेद माझ्या मनामध्ये आहे तोच मुळात सत्य नाहीये, पण सत्य वाटतो की नाही. याचाच अर्थ उच्चारलेल्या शब्दाचा श्रवण केल्यानंतर अंतःकरणामध्ये प्रतीत होणारा, ध्वनीत नव्हे प्रतीत होणारा अर्थ हे त्या शब्दाच्या अर्थाचं अंतःकरणातलं पहिलं ठिकाण आहे. हा अर्थ जेव्हा मला भावतो, आता प्रतीत होत नाही, प्रतीत झालेला शब्दाचा अर्थ नंतर भावतो. हे भावना म्हणजे त्या अर्थामुळे त्या शब्दाला असणाऱ्या अर्थाला मी दिलेला प्रतिसाद म्हणजे भाव आहे. आपण उदाहरण बघूया. एक लहान मूल अपघातामध्ये दगावलं अशी बातमी आपण वर्तमानपत्रात वाचतो. थोडस वाईट वाटल्यासारखं होतं, पुढच्या पानावर पुढे जातो. आता त्याच्यामध्ये एक शब्द अजून आपण भरीला घालू, एक माझा लहान मुलगा अपघातात गेला. आता जो मनामध्ये अंतःकरणामध्ये बदल झाला तो केवळ प्रतीत झालेल्या अर्थाला मी दिलेला प्रतिसाद बदलला, आणि हा बदललेला प्रतिसाद म्हणजे भाव. भावाचं मूळ इथं आहे. राम नाम कानावर पडलं, पण कानावर पडलेल्या रामाच्या नामानी काय अर्थ प्रतीत झाला?
आपली नामामध्ये होणारी गल्लत सुद्धा आपण पाहत आहोत. राम 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 आपण जप करतो, पण तो राम नामाचा जप त्या ध्वनी बरोबर राम नावाचा अर्थाचा सुद्धा विचार आपण करत नाही. भावाचा तर नंतरची गोष्ट आहे. स्वतःला प्रश्न विचारून बघूया, जेव्हा मी श्रीराम 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 म्हणतो त्यावेळेला काय माझ्या मनामध्ये अर्थ प्रेरित असतो? काहीच नसतो. मग मी काय करतो? दगड 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 असं म्हणावं तसं राम 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 असं म्हणतो. मग ज्या शब्दाला अर्थच प्रतीत होत नाही तिथे भावाची उत्पत्ती कशी होणार? म्हणून शब्दाचा अर्थ, आपण आणखी एक उदाहरण घेऊया. खूप अमेरिकेच्या वरच्या भागामध्ये, अमेरिका खंडाच्या अत्यंत वरच्या भागामध्ये म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या एखाद्या एस्किमोला आपण बोलवून आणू आणि त्याला म्हणू हापूस आंबा खाणार का? तर तो तुमच्याकडे किंवा आपल्याकडे पाहत राहील. काय हापूस आंबा? मग आपण म्हणू की मँगो. आता त्याला फळ कळालं, पण फळ कळून सुद्धा त्याला फक्त एक फळ एवढंच प्रतीत झालं, भावाची निष्पत्ती झाली नाही. पण तेच मराठी माणसाला हापूस आंबा म्हटल्यानंतर मनामध्ये जे विचार येतात ते प्रतिसादात्मक विचार आहेत. मनामध्ये भाव निर्माण होतो. म्हणजे शब्द हा सुरुवातीला ध्वनी, नंतर अर्थ, अर्थाचा भाव, आणि भाव झाला, तो भाव जर अनुकूल असेल तर अनुकूल झालेल्या भावाला अनुकूल असल्यामुळे परत परत प्रतिसाद द्यावा असं वाटतं. म्हणजेच ती वस्तू किंवा ते नाव परत परत मुखावर यावं असं वाटतं. तेव्हा भावाचं रसामध्ये रूपांतर झालं असं समजायला हरकत नाही. सुरुवात झाली ध्वनीपासून, ध्वनी बरोबर वाहत गेला तो अर्थ, अर्थ अंतःकरणामध्ये प्रतीत झाला, प्रतीत झालेल्या अंतःकरणाला अंतःकरणाने दिलेला सकारात्मक अनुकूल प्रतिसाद, त्यामुळे रसाची निष्पत्ती झाली. रस निष्पत्ती झाल्यानंतर रस टिकत नसल्यामुळे रस समाप्त झाल्यानंतर पुन्हा असाच रस प्राप्त व्हावा अशी इच्छा होणे, याला रुची असं म्हणतात. भगवन नामामध्ये रुची असावी असं संत सांगतात. आपण रुचीपर्यंत पोहोचलोच नाही. आपण म्हणजे मी माझं स्वतःच सांगतोय, आपण रुचीपर्यंत पोहोचलोच नाही, कारण नाम अजून प्रतीत सुद्धा झालेलं नाहीये. प्रत्येक श्रीरामाच्या नामाबरोबर श्रीरामाची मूर्ती सुद्धा डोळ्यासमोर उभा राहत नाही, तेव्हा भाव काय उत्पन्न होणार? शबरी मातेची कथा आपण ऐकतो, पण शबरी माता भगवान येण्याच्या अगोदर ज्या पद्धतीने श्रीरामांचं नामोच्चारण करत असेल, त्या नामोच्चारणाचा थोडासा विचार करून पाहू आणि असं लक्षात येईल, सगळी कामं शबरीची चालू होती, पण सगळ्या कामामध्ये एक अनुसंधान होतं, माझा राम कधी येईल. भरत मुनी, भरत महाराज नंदीग्राम मध्ये पादुका ठेवून राज्यकर्ते झाले 12 वर्ष, पण प्रत्येक दिवशी केवळ पादुकांच्या विग्रहाकडे पाहून नव्हे, पण प्रत्येक क्षणी आठवण फक्त आपल्या भगवान श्रीरामांची. आणि ही कोरडी आठवण नव्हे, कोरडी म्हणजे भावरहित. म्हणून पहिल्यांदा अर्थ प्रतीत झाला पाहिजे. म्हणून नाम हे प्रतितीपूर्वक असलं पाहिजे. या प्रतीत झालेल्या अर्थाने भाव जागृत झाला पाहिजे.
मग तो भाव कसा जागृत होईल? उद्या आपण असं एक उदाहरण घेऊ. अमेरिकेतल्या एका माणसाला सांगितलं राम 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 म्हणा, त्यांनी कल्याण होईल. तो म्हणेल राम राम राम, व्हॉट इज इट? याच्या पुढे तो फारसं काही बोलणार नाही, कारण राम म्हणजे काय याच्याबद्दल त्याला कपर्दिक कल्पना नाही. ही कल्पना अगोदर असावी असं गृहीत धरलेलं असल्यामुळे श्रवण आणि कीर्तनानी नामाची संकल्पना दृढ केलेली असते. कारण नाम, श्रवण आणि संकीर्तन या दोहोमध्ये नाम, रूप, गुण आणि लीला अशा 4 वस्तूंची रेलचेल असते यामध्ये. म्हणून कीर्तनामध्ये आख्यान म्हणजे लीला वर्णन. मग ते भगवंताचं असो किंवा भगवंतांच्या नित्य सहचारी असणाऱ्या नित्य परिकरांचं असो, तुकाराम महाराजांचं चरित्र असो, ज्ञानदेवांचा संजीवन समाधी सोहळ्याचं वर्णन असो, या सगळ्यातून भगवंताच्या अवतार लीला किंवा भगवंत लीला, प्रत्यक्ष भगवंत लीला, पूतना दासी काय करत होती याचं वर्णन ऐकल्यानंतर त्यातून जी लीला भगवंताची आपण ऐकतो, या लीलेतून भगवंताच्या बद्दल भाव उत्पन्न होण्यासाठी मदत होते. म्हणून प्रतीतीचं भावामध्ये रूपांतर होण्यासाठी श्रद्धापूर्वक श्रवणाची आणि कीर्तनाची गरज आहे. असं श्रवण कीर्तन झाल्यानंतर किंबहुना श्रवण कीर्तनानी सतत श्रवण कीर्तन केल्याने, अनुकीर्तन केल्याने चित्त शुद्ध होत गेल्यानंतर त्या चित्ताला, त्या अंतःकरणाला नामस्मरणाचा किंवा स्मरणाचा अधिकार प्राप्त होतो. गौडीय संप्रदायाच्या साहित्यामध्ये जीवा गोस्वामी, रूपा गोस्वामी, सनातन गोस्वामी, रघुवीर भट्ट, रघुवीर गोस्वामी, गोपाल गोस्वामी या सर्वांनी ठाम सांगितलेली गोष्ट म्हणजे नामस्मरण हे चित्तशुद्धीनंतर करायची क्रिया आहे. नामाने चित्तशुद्धी होते हेही तितकंच खरं आहे, पण नामाला नामाचा दर्जा येण्यासाठी अंतःकरण शुद्ध असणं जरुरीचं आहे. म्हणून ध्वनीतून अर्थ, अर्थातून प्रतीती, प्रतीतीतून भाव, भावातून रस, रसातून रुची आणि मग रुचीतून प्रेम. रस निष्पन्न झाल्यानंतर पहिलं म्हणजे भाव उत्पन्न झाले पाहिजेत. राम वनवासात गेले हे अत्यंत मख्खपणे आपण जर प्रवचनामध्ये किंवा निरूपणामध्ये बुवांच्याकडून ऐकत असेल तर भावाची प्रचितीच झाली नाही. ज्यांचे पदकमल अयोध्येच्या राजवाड्यामध्ये विहरले असे भगवान श्रीरामांचे कोमल पदारविंद त्या अरण्यामध्ये काटे टोचत टोचत कदाचित काट्यांनी त्यांच्या पायाला झालेल्या जखमांमुळे त्यांना चालताना त्रास होत असेल, तो त्रास जर मला भावत नसेल तर मग ती कोरडी कथा होऊन जाते. महाराज भक्तिशास्त्रामध्ये जर भाव नसेल तर त्यांनी शास्त्र सोडलेलं बरं. भाव बळे आकळे येरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. भाव दोर आहे, भाव आलंबन आहे. भाव सोडून जर या दरीमध्ये कोणी उडी मारली तर चकनाचूर झाल्याशिवाय राहणार नाही. साधू कहावत कठिन है, लंबा पेड़ को दूर, चढ़े तो चाखे प्रेम रस, गिरे तो चकनाचूर. प्रेम रस तिथपर्यंत पोचायचंय. भगवंताच्या नामाचा
प्रेम उत्पन्न होणे ही फार दुरापास्त गोष्ट आहे. मुळात भाव, रुची, रस आणि प्रेम ह्या चारही सत्वगुणाच्या द्योतक आहेत. तामसी माणसाला भगवंताचं नाम सुद्धा पसंत येत नाही. तमाचं आणि रजाचं भावाशी आणि रुचीशी आणि प्रेमाशी जमतच नाही. स्वार्थी माणूस प्रेम करत होता हे वाक्यच चुकीचं वाटतं. निस्वार्थी आईनी, आता इथं पुनरुक्ती वाटते, आई निस्वार्थीच असते. आई आपल्या मुलावर प्रेम करते याचं कारण तिच्या मनामध्ये असणारा शुद्ध सात्विक भाव. का क्या ज्ञानदेव महाराजांना आपण माऊली का म्हणतो? आपल्यासाठी निस्त्रैगुण्य असणारी माऊली सत्वगुणाला अलंकृत करून आपल्या मदतीसाठी अमृताचा ठेवा घेऊन ज्ञानेश्वरी नावाच्या कुपीमध्ये ते बंदिस्त करून आपल्या हाती सुपूर्त करते, म्हणून तिला माऊली म्हणतात. सत्वगुणाचा उदय, परिपोष आणि भाव, रुची, रस, प्रेम याचा घनिष्ठ संबंध आहे. असं जर श्रवण झालं असेल तर श्रवण केलेल्या, भावपूर्ण श्रवण केलेल्या ज्या ज्या भगवंताच्या नाम, रूप, गुण आणि लीला आहेत त्यांची पुनश्च आठवण किंवा स्मृती म्हणजे स्मरण. महाराज योगशास्त्राच्या आधाराने जर पाहिलं तर पतंजली महाराजांनी आपलं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. ज्या अंतःकरणामध्ये वृत्ती उत्पन्न होतात त्याला मनुष्य असं म्हणतात. जो या वृत्तींना निरोध करण्याचा प्रयत्न करतो त्याला योगी असं म्हणतात. योगश्चित्त वृत्ती निरोध, हा दुसरंच सूत्र आहे समाधीपादामधलं. मग या वृत्ती किती आहेत? वृत्तया पंचतय, क्लिष्टा अक्लिष्टा, 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृतय इति पंचवृत्तयः. 5 वृत्ती आहेत. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. या 5 म्हणजे आपण. सुटसुटीत माणसाची व्याख्या म्हणजे त्याला मनुष्य म्हणतात ज्याच्या मनामध्ये हे 5 वृत्ती उठतात. आणि मग जिथे 5 वृत्ती नसतात ते कोण? ईश्वर. या 5 वृत्तींमधले विकल्प नावाची जी वृत्ती आहे, शब्द ज्ञानानुपाती विकल्प. विकल्प म्हणजे काय? व्यवहार्य शब्द, पण अशा वस्तूसाठी शब्द की ज्या वस्तूला शब्दांनी व्यक्त करता येत नाही त्याला विकल्प म्हणतात. आत्मा कसा आहे? वर्णन आहे ईशावास्योपनिषदमध्ये. सपर्यगात शुक्रम शुद्धम अकायम अस्नावरम अव्रणम परिभूः स्वयंभूः याता तथ्यो विधात. हे सगळं आत्म्याचं वर्णन आहे. पण हे सगळं वर्णन आत्म्याला लागूच होत नाही, कारण तो अवर्णनीय आहे. मग अवर्णनीय असलेल्या गोष्टीचं वर्णन करणे आणि तरी ते व्यवहार्य होणे याला विकल्प म्हणतात. म्हणून भगवान रामांचं वर्णन करायला घेतलं तर कसे आहेत? चतुर्भुज आहेत, हातामध्ये धनुष्य आहे, बाण आहे, दिव्य कांती आहे, तेज आहे, मुखावर मंद स्मित आहे. हे वर्णन आहे का हो रामाचं? व्यवहार आहे की नाही? व्यवहार्य आहे.
राम असाच आहे, आपल्या मनातला राम असा आहे. पण राम विभुर व्याप्य तत्व आहे. मग विभुर व्याप्य तत्वाच्या हातामध्ये 4 हात कसे येतील? किती हात आहेत? सगळेच हात आहेत. किती तेज आहे? मुखावर नाही, सगळंच तेज आहे. याचा अर्थ ज्याचं वर्णन करता येत नाही असे राम वर्णन करणाऱ्या रामांच्या रूपामध्ये घेऊन येणे, या विकल्पामधून अविकल्प जो आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी होणारी मदत. म्हणजेच अवर्णनीय असणाऱ्या अशा त्या वस्तूला, भौमाला, ब्रह्माला, रामाला, भगवान वासुदेव तत्वाला गवसणी घालण्यासाठी, व्यवहार्य करण्यासाठी जे जे नामाभिधान वापरलं जातं यालाच निर्गुणाला सगुणात आणणे असं म्हणतात. अशा सगुणात आणलेल्या भगवान रामांचं जे मुळात विष्णू स्वरूप आहेत त्यांचं स्मरण करणे ही तिसरी भक्ती आहे, विष्णोः स्मरणम. मराठीमध्ये म्हण आहे, आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार. हे आडात नसणे म्हणजे श्रवण आणि कीर्तन, आणि पोहऱ्यात घेणे म्हणजे स्मरण आहे. म्हणून ज्याचं श्रवण, ज्याचं कीर्तन शास्त्रशुद्ध भाव संयुक्त झालेलं आहे, ज्याच्या मनामध्ये भाव रस रुची श्रवण आणि संकीर्तनानंच उत्पन्न झालेली आहे, त्याचंच नामस्मरण खणखणीत होऊ शकतं. नाम ही परमेश्वराच्या अगाध शक्तीला सर्वत्र उडवून देणारी ठिणगी आहे. नाम ज्या ठिकाणी लागलं पाहिजे त्या ठिकाणी लागलं की त्याच्यानंतर होणारा जो उत्पात आहे, प्रेम उत्पात, इश्क पर जोर नहीं है वो आतश गालिब के लगाए ना लगे बुझाए ना बुझे. राम नावाची ठिणगी जशी पडायला पाहिजे तशी, नाहीतर केवळ कोरडा शब्द आहे. सबद सबद हर कोई कहे, सबद के हाथ न पाव, एक सबद औषध करे, एक सबद करे घाव. तोच शब्द आहे, तोच भगवान श्रीरामांचा शब्द. श्री म्हटल्याबरोबर रामकृष्ण परमहंस समाधीमध्ये जात असत, आणि श्रीराम नावाचा व्यक्तीला सुद्धा बोलवताना आपल्याला या नावाच्या मागे श्रीराम आहेत हे सुद्धा आठवत नाही. म्हणून माला तो कर्मे फिरे, जिव्हा फिरे मुख माही, मनवा तो चहुदिस फिरे, ये तो सुमिरन नाही. याला स्मरण म्हणत नाही. विष्णू स्मरण म्हणण्याचं कारण असं आहे की विष्णू या शब्दामध्ये विषप्रवेशने हा एक अर्थ आहे. विषप्रवेशने म्हणजे प्रवेश करता. तो प्रवेश करता झालाय. ते जे अंतिम तत्व आहे ते सर्वत्र प्रवेश करता झाल्यामुळे त्याला विष असा संस्कृत शब्द आहे. विष नावाचं जे आपल्याला चढत जातं सापाने चावल्यानंतर, ते विष, तो शब्द. विषय नावाचा शब्द जो आहे त्यातला विष हा धातू, आणि विष्णू यातला विष हा धातू एकच आहे. प्रवेश करता होणे हा एक अर्थ. विशलरू व्याप्तो म्हणजे व्यापणे, परवेजन, परवेडिंग एव्हरीथिंग, सर्वत्र पसरणारा, म्हणजेच ज्याचं अस्तित्व चर अचरामध्ये सातत्यानं असतं, ज्याला कालाचं बंधन नाही असं अस्तित्व सर्व चराचरामध्ये ज्याचं आहे त्याला विष्णू असं म्हणतात. असं सर्वत्र अस्तित्व असणारा
तो भगवान राम, ज्याला ओम या शब्दाने सुद्धा निर्देशित करता येतं, पण निर्गुणाची भक्ती अवघड असल्याने भगवंताच्या सगुणाला निर्गुणापासून कोणती फारकत नसल्याने निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे असं असल्यामुळे तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. एकाच गोविंदामध्ये सगुण आणि निर्गुण विराजित आहेत असं अनुभवाने संतांनी सांगितलंय. आम्हाला सगुणाचीही सवय नाही, निर्गुण तर आमच्यापासून मैलोगंती दूर आहे. मग विश्वास कोणावर ठेवायचा? न तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्नाः न एको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम् धर्मस्य तत्वं निहितं गुहाया महाजनो येन गतः सपंथः. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, देर इज नो पॉइंट इन रिइन्व्हेंटिंग द व्हील. संतांनी करून ठेवलंय. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांची उष्टावळ जरी मिळाली ना तरी अन्नप्राशनाचं सुख मिळेल. म्हणून संतांच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी आणि म्हणून भक्त प्रल्हाद महाराज नावांच्या संतांनी आपल्याला सांगून ठेवलं की मी सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तीला हात घाल. पैकी श्रवण कीर्तनानी तुझ्या अंतःकरणामध्ये केवळ श्रद्धा नव्हे, श्रद्धेबरोबरच भाव, भावाबरोबरच रस, रसाबरोबर रुची, रुची बरोबर प्रेम, जितकं शक्य असेल तितकं विकसित करून घे. त्याच्यानंतर त्याचा उपयोग होणार आहे बाळा. जेव्हा तू विष्णू स्मरणम या पदावर येशील त्यावेळेला स्मरण करायचं म्हणजे कशाचं स्मरण करणार? जे ऐकलं त्याचं स्मरण करणार. महाराज, आज जर आपण या निरूपणामध्ये भगवंताचं स्मरण करतोय, ही सुद्धा केवळ योगायोगाची गोष्ट नाही. या अंतःकरणावर आपल्या सर्वांच्या आणि माझ्या कुठेतरी विष्णू स्मरणाचा संस्कार झालेला आहे. भगवंताचं नाव कुठेतरी पूर्वी कानावर पडलेलं आहे, म्हणून आता ते परत खादिले ते खावेसे वाटे. प्रीत पुराणी कारणे रे चुग चुग कंकर खाय. कुकर्म करणारा सुद्धा पूर्वी कुकर्म करण्याची बुद्धी झालेली असल्यामुळे प्रारब्धवशात पुन्हा तेच करतो, म्हणून चुग चुग कंकड खाय. तसं सत्वगुणाच्या ज्या ज्या काही गोष्टी पूर्वी आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत, पूर्वजन्मामध्ये घडलेल्या आहेत, त्याचा परिपाक म्हणून आज बहुत सुकृतांची गोडी म्हणून विठ्ठली आवडी. कहत कबीरा राम न जा मुख ता मुख धूल भरी. धूळ भरण्यासारख्याच लायकीचं तोंड आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी याहून सुद्धा घाणेरड्या उपमा वापरलेल्या आहेत, ज्याच्या मुखामध्ये रजस्वला विटाळ त्याच्या तोंडामध्ये जावो असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. इतक्या तिडकीने तुकाराम महाराज बोलतात की ज्या मुखात राम नाही त्या मुखाचा उपयोग काय? आता प्रश्न असा येतो की स्मृती करतो किंवा स्मरण करतो म्हणजे नेमकं काय? आपण विष्णू स्मरणम या भक्तीमध्ये स्मरणाचा तात्विक अभ्यास करतोय. प्रत्येक गोष्टीला तत्वज्ञानाची बैठक दिल्यानंतर जर क्रिया केली तर त्या क्रियेला वजन येतं. याला समजून घेऊन पुढे जाणं असं म्हणतात. आपण श्रवण समजून घेतलं. अपाततः श्रवण काय आहे, अंगी श्रवण काय आहे, अंग श्रवण काय आहे, श्रवणाची प्रक्रिया काय आहे, श्रवणाला अंतरंग साधन का म्हटलेलं आहे, मुमुक्षत्वासाठी अत्यंत जवळचं साधन श्रवण मानलेलं आहे. साधन चतुष्ट सुद्धा बाह्य साधनामध्ये ठेवलेलं आहे संतांनी. म्हणून तत्वज्ञानपूर्वक जर स्मरणाबद्दल अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा स्मरण म्हणजे स्मृती. स्मृती म्हणजे काय? शास्त्रोक्त स्मृतीची व्याख्या अनुभूत विषय असंप्रमोष हा स्मृती अशी व्याख्या आहे. अनुभूत विषय असंप्रमोष, मुश म्हणजे सोडून देणे.
असंप्रमोष म्हणजे जे सोडून देत नाही किंवा पळून पळून घेऊन जाऊ देत नाही. मूषक नावाचा शब्द आहे, आपल्याला उंदरासाठी तो शब्द वापरला जातो. मूषक, मूषक म्हणजे घेऊन पळून जाणारा, हरण करणारा, घेऊन जाणारा, पळवणारा, चोरी करणारा, मूषक. प्रत्येक मनामध्ये जी जी घटना घडते त्या घटनेची जो संस्कार आहे तो संस्कार सोडून जात नाही आपल्याला, तो तिथेच राहतो, तो तिथेच राहतो, सोडून जात नाही, म्हणून त्याला असंप्रमोष असं म्हणतात. असा जो असंप्रमोष हा संस्कार आहे त्याला पुन्हा आपल्या आठवणीमध्ये आणणं, विचारांमध्ये आणणं म्हणजे स्मृती. घडून गेलेल्या घटनेच्या विचारांचं थडगं म्हणजे स्मृती. मेमरी इज नथिंग बट द टर्म स्टोन इरेक्टेड इन द मेमरी ऑफ थॉट, असं वाक्य आहे. अनुभूत विषय. आता प्रश्न फार थोडासा तात्विक आहे, पण समजून घेणं जरुरीचं आहे, कारण नामस्मरणाशी त्याचा संबंध आहे. नेमकी स्मृती होते म्हणजे काय होतं, उदाहरणांनी बघूया. जर मी एखादा घट पाहिला असेल, भांड पाहिलं असेल, घट पाहिला असेल, तर मला दोन प्रकारचे ज्ञान होतं. एक, हा घट आहे असं एक ज्ञान होतं, ते वस्तुविषयक ज्ञान आहे. घट आणि घटाचा एक अनुभव पण आहे मला. दुसरं उदाहरण घेऊ. प्रत्येकाने हापूस आंबा खाल्लेला आहे. हापूस आंबा जेव्हा समोर येतो तेव्हा आंबा या रूपाचं एक ज्ञान होतं. हा असा आहे, याला हा रंग आहे, अमुक आहे, तमुक आहे. हा झाला त्या वस्तूच्या ज्ञानाचा, वस्तूचा अनुभव. आता त्या आंब्यामुळे मला जो काही अनुभव आला होता, मधुर होता, आनंद वाटला, अमुक तमुक, या सगळ्या गोष्टी ज्ञानामध्ये आहेत. एक आकार आहे आणि एक ज्ञान आहे. म्हणून आंबा किंवा घट याला ग्राह्याकार असं म्हणतात. तो अनुभूतीचा विषय आहे. आणि ग्रहणाकार काय आहे? घटानुभव. अनुभव जो आहे तो ग्रहणकार आहे, ग्रहणाकार आहे. वस्तू जी आहे ती अनुभूती विषय आहे, ग्राह्याकार आहे. ग्राह्य आणि ग्रहण या दोन्हीमध्ये फरक आहे. हा पेन, जो फाउंटन पेन जर हातात धरला तर तो ग्राह्य करण्याची वस्तू आहे, पण त्या फाउंटन पेनमुळे मनामध्ये त्याच्याबद्दल झालेली जी प्रतिमा आहे ते ग्रहणाकार ज्ञान आहे, अनुभव ज्ञान आहे, आणि ते प्रत्येकाचं वेगळं आहे. म्हणूनच त्या श्रीराम या शब्दांनी संतांची शुद्ध हरपते, आमच्यावर काहीच परिणाम होत नाही. कारण काय? दोघांनाही तो शब्द आहे इतपत माहिती आहे, म्हणजे ग्राह्याकारता माहिती आहे. ग्रहणाकार जे आहे, घट अनुभव जो आहे, म्हणून अनुभूत विषय आणि अनुभव या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. यातल्या अनुभूत विषयाची स्मृती होते, अनुभवाची स्मृती होत नाही, कारण अनुभव तिथेच असतो, ज्ञान स्वरूपात असतो तो. आता आमचा प्रश्न असा आहे, किंवा नामस्मरणामधला, स्मरण भक्तीमधला महत्वाचा प्रश्न आणि अडचण अशी आहे की राम हा विषय अनुभूत विषय आहे की अनुभव विषय आहे? भगवान श्रीराम समर्थ श्रीराम असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला काय अनुभूती होते? फार फार तर आपल्या डोळ्यासमोर चाफळच्या राम मंदिरातले रामाची मूर्ती येईल, भगवान श्रीरामांचं कुठंतरी रविवर्मांनी काढलेलं जे चित्र असेल ते समोर येईल. कदाचित थोडाफार आपण त्याच्यामध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करू. कुणाला भगवान श्रीरामांच्या बाजूला सीतामाई दिसेल, हनुमंत महाराज दिसतील. या पलीकडे आपण जात नाही. त्याचं कारण अनुभूत विषय, ग्राह्याकार विषय फक्त आपल्याला समजतो. ग्रहणाकार अनुभव रामाचा अनुभवच नाही ना. बारीक फरक आहे स्मृती आणि स्मरणामध्ये, तिथे आपण आता जात आहोत. म्हणजेच आपलं स्मरण जे आहे, नामस्मरण जे आहे,
ते अनुभूत विषयाशीच संपर्क करून राहतं, पण त्याला अनुभूत विषयाकडून अनुभव विषयाकडे घेऊन जायचंय. नामस्मरण करायचं म्हणजे काय करायचंय? जो भगवान श्रीराम मला सगुण रूपामध्ये श्रवण कीर्तनानी माझ्या अंतःकरणामध्ये ठसला, तो भगवान श्रीराम आता अनुभूत विषयाकडून अनुभव विषयाकडे घेऊन जाणे म्हणजेच रामाचा अनुभव घेणे. रामाचा अनुभव घेणे म्हणजे नेमकं काय? दाशरथी रामाकडून निरंजन रामाकडे पोचणे. नामस्मरणाची प्रक्रिया आहे. दाशरथी रामाकडून निरंजन रामाकडे पोचणे, ग्राह्याकार अनुभूतीपासून ग्रहणाकार अनुभवाकडे जाणे, ही नामाची प्रक्रिया आहे. ही ज्याला जमली तो रामाचं वर्णन फार वेगळं करतो. संत कबीर निस्सीम राम भक्त होते. रामाचं वर्णन करताना म्हणाले, राम निरंजन न्यारा रे, राम निरंजन न्यारा रे, अंजन सकल पसारा रे. सगळं आजूबाजूला असणारं जे काही आहे, ज्याच्यामध्ये राम हे नाम जरी घेतलं तरी त्यातला नामातला ध्वनी जो आहे तो सुद्धा अंजन आहे, सकल पसारा. राम निरंजन न्यारा, अंजन रहित. डोळ्यामध्ये अंजन घातलं जातं. कोणतं अंजन आहे? अज्ञान रूपी माया पुरस्कृत अंजन. ग्राह्याकार वस्तूमधला जेव्हा राम आपल्याला आठवतो तेव्हा आपण मायोपाधित स्मरण चालू ठेवतो. या मायोपाधित स्मरणापासून, ग्राह्याकार रामापासून ग्रहणाकार अनुभव विषय असणाऱ्या रामापर्यंत पोहोचणे ही नामस्मरणाची प्रक्रिया आहे. म्हणून कबीर महाराज म्हणतात, अंजन उत्पत्ती ओंकार, अंजन मांगे सब विस्तार. हा मायेचा विस्तार आहे. अंजन ब्रह्मा, अंजन शंकर इंद्र. ब्रह्मा शंकर इंद्र सगळे अंजन आहेत. अंजन गोपी संगू गोविंदू रे. गोपी पण अंजन आहेत, गोविंद पण अंजन आहे. मग खरा गोविंद कोण आहे? राम निरंजन न्यारा. अंजन वाणी, अंजन वेद. वेद सुद्धा अंजन आहेत. कुणाला? ज्याच्यासाठी भगवान श्रीराम अनुभव विषय झालेले आहेत. तैसा हृदयामध्ये रामू भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानदेव माऊली म्हणते, घनदाट जागा सुद्धा शिल्लक नाही असा हरी सगळीकडे दिसायला लागला. म्हणजे सगळं हरिमय झालं. हे हरिमय होणं झालं की मग तुकाराम महाराजांचे शब्द कसे उत्स्फूर्त बाहेर पडले. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, आणि कानी व्हावा भार माथा. अख्ख्या वेदांचा जो रस भरित अर्क आहे तो फक्त तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला कळाला, कारण तो संतांना कळतो. त्याचं कारण असं आहे, ज्ञान आणि ज्ञानाचा विषय या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ज्ञानाच्या विषयाने ज्ञानाची सुरुवात होऊ शकते. म्हणून विष्णोः स्मरणं या भक्तीमध्ये राम हे जे नाम आहे, हे नाम घेता क्षणिक रामाबद्दलची जी भावना आहे ती भावना श्रवण कीर्तनाच्या संस्कारांनी उद्दीपित करून या रामाचं वास्तव्य जे सगुण रूपामध्ये आहे ते पूर्ण सगुण रूपामध्ये दृग्गोचर करण्यासाठी अत्यंत एकाग्रतेने सगुण रामाची भक्ती किंवा सगुण रामाची रुची वाढवताना भाव उत्पन्न झाल्यामुळे एकदा तो भाव रसामध्ये रूपांतरित झाला की हा जो राम आत्ता
एका विग्रहामध्ये प्रस्थापित झालेला आहे. तो विग्रह हळूहळू हळूहळू विकसित होत जातो. रामाचं विकसित होत जाणे म्हणजेच माझ्या अंतःकरणाची व्याप्ती वाढणं. ज्याच्या अंतःकरणाची व्याप्ती वाढली त्याच्या ज्ञानाची कक्षा वाढली. अंतःकरणाची व्याप्ती, ज्ञानाची कक्षा आणि रामाचा होणारा हळूहळू प्रसरण, या तिन्हीची एक समयावच्छेदे प्रगती होत 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 हे सगळं जे आहे ते राममय आहे असं वाटायला लागणे, ही अपेक्षा स्मरण भक्तीमध्ये आहे. म्हणून रामाची भक्ती करताना नाम हे केवळ नाम न समजता नामाच्या मागचा जो नामी आहे त्या नामीला सगुण रूपामध्ये, आणि सगुण रूप म्हणजे कागदावर काढलेलं चित्र नाही आहे. कागदावर काढलेल्या भगवान श्रीरामांच्या चित्राला सगुण रूप म्हणत नाहीत. आपल्या संपर्कामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती जर काही काळ आपल्याशी बोलली नाही तर आपण म्हणतो असा का दगडासारखा बसलायस. जिवंत माणूस जर प्रतिसाद देत नसेल तर त्याला दगड म्हणतात. मग ज्या भगवंताशी संवाद करायचा आहे तो भगवंत जिवंत नसेल तर कसा संवाद होईल. ज्या मुखाने राम हा शब्द आपण उच्चारतो त्याच वेळेला आपल्याला माहिती असते की राम नावाचं कोणी नाहीये. कारण जर असतं तर आपण कशा पद्धतीने बोलवलं असतं. जेव्हा आपल्या पतीला किंवा पत्नीला किंवा मुलाला हाक मारतो तेव्हा हाकेला प्रतिसाद येणार याची खात्री असल्यामुळे ज्या आवाजामध्ये आपण बोलतो त्या आवाजातच अर्थ इतका प्रेरित आणि गर्भित असतो की या आवाजाला प्रतिसाद येणार आहे. माझ्या मुलाला बोलवलंय, तो तिथं बसलाय, तो येणार आहे. असं रामाच्या नावाबद्दल होत नाही. कारण राम असेल की नसेल याचा विचार सुद्धा आपण केलेला नसतो. जर माझ्या व्यावहारिक शिक्षणामध्ये, मग भले ते इंजिनिअरिंग असो किंवा मेडिकल कॉलेज असो, तिथे जाऊन केवळ जर मी घोकमपट्टी केली की याला नर्व म्हणतात, याला मसल म्हणतात, याला व्हेन म्हणतात, याला हार्ट म्हणतात, तर मी सर्जन होऊ शकेन का. त्याचं कार्य कसं होतंय नुसतं समजून नव्हे, जणू काय मीच हृदय आहे इतक्या पातळीने मला समजलं तर मी उत्कृष्ट शल्य विशारद होऊ शकतो. ही जर व्यवहारातली गोष्ट आहे तर भगवंताच्या नामातून जर काही उत्पन्न व्हायचं असेल तर त्या नामाशी असणारी समरसता, आणि मग समरसता होण्यासाठी आपली बुद्धी शांत असल्यामुळे, आपण अल्पशक्ती असल्यामुळे भगवंतांनी स्वतः सांगितलं, अर्जुनानेही असंच केलं होतं. हे सगळं जर निर्गुण आहे तर मग मी त्यालाच पकडतो. त्याच वेळेला भगवंत म्हणाले, अर्जुना इतकं सोपं नाहीये रे, क्लिष्ट आहे ते. मग तू सगुणाचाच आधार घे. संतांना त्याची व्याप्ती इतकी कळालेली आहे की त्यांच्या लक्षात आहे की ज्याला सुरुवात करायची आहे तो निर्गुणाच्या पर्यंत पोहोचूच शकत नाही. म्हणून त्यांनी मुळातच सगुणाचाच पुरस्कार केला, म्हणून नामाचा पुरस्कार केला. ज्यांनी अमृत अनुभवासारखी स्वतःच्या अनुभवाची अद्वितीय वर्णन केलं, ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा अमूल्य ग्रंथ लिहिला, त्या माऊलीने सुद्धा आपल्याच तुमच्या आमच्यासाठी फक्त हरिपाठ सांगितला. तत्वज्ञानाच्या पोटी, अनुभवाच्या पोटी सगळं विस्तार करून सांगितलं. पण शेवटी ज्याला जे पचेल तेच द्यावं लागतं ना. ज्याची तयारी पूर्वजन्मामध्ये झालेली आहे असा जो मल्ल असेल तो वेगळ्या पातळीवर काहीतरी काम करेल. पण माझ्यासारखा जो पापी आणि सामान्य, अतिसामान्य असेल त्यांनी गगनाला गवसणी घालावी का. मग त्यांनी कुणाला पकडावं, संतांचं बोट पकडावं. संतांनी काय सांगितलं, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. मग ते असं म्हणतात, ते नाम सोपे म्हणतात, रामकृष्ण गोविंद मी घेऊ सुद्धा शकतो. म्हणजे साधन मला येतं, माझ्याकडे वैखरी आहे, या वैखरीमध्ये राम येऊ शकतो. मी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहे, मला रामाचं सगळं माहिती आहे, लीला माहिती आहे, सगळं माहिती आहे. म्हणजे माझी पूर्वतयारी निश्चित आहे.
मग माझं नाम सफल का होत नाही? म्हणून नाम सगुण बोधक असू शकेल किंवा निर्गुण बोधक. आपल्याला राम, कृष्ण, विठ्ठल, हरी हे सगुण नाम माहिती आहेत, पण महाराज ब्रह्म, आत्मा, साक्षी, कूटस्थ, ओम ही सुद्धा नामच आहेत. ही निर्गुण बोधक नाम आहेत. नाम का घ्यायचं? भगवंत नामाची व्याप्ती फार मोठी आहे. नामाच्या व्याप्तीबद्दल कपर्दिक सुद्धा कल्पना आपल्याला नाही. आपल्याला म्हणण्यापेक्षा मला नाही. संत आपल्याला सांगतात तत्पद, त्वमपद ही सुद्धा नामच आहेत. केवळ तत्वमसी या नामाचा तत् आणि त्वम यामध्ये दोन नाम आहेत, ही सुद्धा नामच आहेत. याचा विचार करून सुद्धा ब्रह्मज्ञान होतं. कारण तत् आणि त्वम सुद्धा काय आहे? नामच आहे. आणि त्याच्यावर विचार करणे ही क्रियाच आहे. म्हणजे प्रत्येक क्रियेतून मुक्ती नाही, पण क्रियेतून ज्ञानाचा उदय. क्रियेतून चित्तशुद्धी, चित्तशुद्धीतून ज्ञान, ज्ञानातून मुक्ती, असा क्रम आहे. त्याला क्रमसमुच्चय असं म्हणतात. समसमुच्चय नाहीये कर्माचा आणि ज्ञानाचा, क्रमसमुच्चय आहे. पॅरलल प्रोसेसिंग नाही, सिक्वेन्शियल प्रोसेसिंग आहे. स्वतः माऊलींनी निवृत्तीनाथांनाच प्रश्न विचारलाय आणि त्यांचं उत्तर माऊलींनी स्वतःच्याच अभंगामध्ये दिलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना विचारलेलं आहे, स्वामी नामाचं महत्व किती आहे? त्याचं उत्तर ज्ञानदेवाने दिलेलं, स्वतःच लिहिलेलं आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. निवृत्तीनाथांनी उत्तर काय दिले पहा, गगनाहुनी वाड. म्हणूनच एक सुफी आहे, फार सुंदर वर्णन करतो नामाच्या व्याप्तीची, भगवंताच्या व्याप्तीची. खुदा जाने कहां से जलवाए जाना, कहां तक है वही देख सकता है, नजर जिसकी जहां तक है. ज्याची नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत परमेश्वर आहे. ही जी नजर आहे, ज्याला संस्कृत मध्ये पश्य म्हणतात. पश्यामी अर्जुना पहा, हे जे पाहणं आहे. ध्यानावस्थित यद गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो, जे योग्यांना दिसतं अतिंद्रिय दृश्य. म्हणून आपल्या पाहण्याचा दायरा किंवा मर्यादा वाढवत जाणे ज्ञानाने, ही प्रक्रिया करणारं नाम आहे. नाम म्हणजे शब्द आहे आणि शब्द म्हणजे शब्द ब्रह्म आहे. नाम सामान्य असल्याने त्याची विशेषात व्याप्ती आहे. माऊलींनी स्वतः सांगितलेलं आहे, तत्वमस्यादी महावाक्य उपदेश नामाचा अर्धांश नाही ते. फार मोठं आणि धाडशी वाक्य आहे, माऊलींचं वाक्य आहे. तत्वमस्यादी महावाक्य, ज्याच्यावर आदि शंकराचार्यांपासून सगळ्या भाष्यकारांनी, मधुसूदन सरस्वती महाराज असत, सगळ्यांनी इतका मोठा उहापोह करून त्याच्या श्रवणाला मुक्तीचं अंतिम वाक्य असं मानलेलं आहे. महावाक्य, अवांतर वाक्य आणि महावाक्य असे दोन आपल्याला सर्वांना माहिती आहे. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी ही सगळी महावाक्य आहेत. या 4 वाक्यांच्या सहाय्याने मुमुक्षता प्राप्त करता येते. असं तत्वमस्यादी महावाक्य उपदेश माऊली म्हणतात, नामाचा अर्धांश नाही तेथे. महाराज हे सगळं वर्णन एवढ्यासाठी चाललंय की नाम हलक्यात घेऊन फायदा नाही. ज्या वस्तूचं महत्वच कळालं नाही, फार पूर्वीच्या काळी जेव्हा पहिल्यांदा युरोपियन लोक आफ्रिकेमध्ये गेले, त्यावेळेला आफ्रिकेतल्या त्या आदिवासी लोकांच्या बरोबर व्यवहार करायचे गोरे लोक. 17व्या शतकातली गोष्ट आहे. त्यांना हे नारळ द्यायचे
आणि आदिवासी लोक त्यांना सोनं द्यायचे. असं का होत होतं? त्या सोन्याचं महत्व आदिवासी लोकांना नव्हतंच. त्यांना नारळाच्या शहाळ्यांचं अप्रूप वाटायचं. तसं ज्याची किंमत नाही त्याची पहिल्यांदा किंमत माहिती झाली पाहिजे, म्हणून नामाची आपल्याला किंमत माहिती नाही. ज्याची किंमत माहित नाही त्याची कुवत किंवा ताकद कधीच लक्षात येत नाही. माऊलीपासून आतापर्यंत जितके संत होऊन गेले, सगळ्या संतांनी भगवंत नामदेव असोत, जनाबाई असोत, चोखा महार असोत, गोरोबा काका असोत, विसोबा काका असोत, सगळ्यांनी नामाचं महत्व सांगितलेलं आहे. आणि सगळे जीवनमुक्त होते. काही अवतार होते. या सगळ्यांनी उपनिषद, ब्रह्मसूत्र सगळ्यांचा नुसताच अभ्यास नव्हे, त्याच्यावर ग्रंथ लिहिलेत. माऊलींनी तर अज्ञान या विषयावर इतका वेगळा विचार मांडला, तो विचार आतापर्यंत कोणीच मांडलेला नव्हता. चिद्विलासवादाचा जर थोडा अभ्यास केला तर लक्षात येईल की माऊलींची प्रतिभा आचार्यांच्या प्रतिभेच्या बरोबर कुठे आहे. दोघांची तुलना होऊ शकत नाही. पण दोघही जी शिखरं आहेत ती शिखरं बघितल्यानंतर लक्षात येतं की सरस्वती इथं झुकली असेल. असे सगळे असून सुद्धा ते आपल्याला सांगताना मात्र एवढंच म्हणतात, वाया अनिक पंथा जाशील झनी, फक्त नाम घे. म्हणजे पहिलीच गोष्ट अशी झाली की इतकं कळवळ्याची जाती आपल्याला जर सांगत असेल संतांची, तर नेमकं नाम काय आहे त्याचा थोडा विचार तरी करूया. आणि अविचारानं केलेली कोणतीही गोष्ट अविचारातच परिवर्तन होतं. म्हणून तर गेली कैक वर्ष नाम घेणं चालू आहे, पण आमच्यातला काही ज्ञानेश्वर झालेला कोणी दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की नामाचं महत्व, नामाचा संस्कार हे सगळं कळाल्यानंतर नाम कसं घ्यायचं हे कळेल. एक घडलेली गोष्ट आहे, त्याच्यावरून आपल्याला महत्व कळू शकतं. दिल्लीमध्ये काम करत असताना, सर्जन म्हणून मी काम करत होते, त्यावेळेला माझे जे सिनियर होते, ज्यांच्या हाताखाली मी काम करत होतो, आमच्याकडे एक असा पेशंट आला होता की त्याला काखेमध्ये गळू झालं होतं. तो आला, मला सांगितलं त्यांनी की बाबा हे करून टाका म्हणून. त्याप्रमाणे मी त्याची सर्जरी केली, ठीक झालं, ते गळू काढलं वगैरे. आणि एक 7 दिवसांनी त्याला डिस्चार्ज करताना त्याचं बिल आल्यानंतर, तो हरियाणामध्ये जाट लोक असतात, शेतकरी लोक आहेत, बुद्धीने थोडेसे कमी असतात आणि वाद घालणारे असतात. ते आले आणि ते मला म्हणाले, इतकं काय बिल तुम्ही बनवलं? एक छोटीशी सुई लावून तो पू काढून टाकला तुम्ही, त्याच्यासाठी एवढं बिल? मी त्यांना सांगितलं की मी बिल बनवत नाही, माझे जे मूळ मालक डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही विचारा. मग मी त्यांना घेऊन तिथे गेलो. त्यांनी त्याला समजावून सांगताना असं सांगितलं की तुझं गळू काढण्यासाठी, त्यातला पू काढण्यासाठी जे आम्ही स्काल्पेल वापरलं त्याच्या मी 1 रुपयाच लावलाय. कुठं लावायचं याच्यासाठी 699 रुपये लावले. तसं एकूण बिल 700 रुपये झाले. 1990 मधली गोष्ट. कुठं लावलं याच्यासाठी 699, लावलं काय त्याच्यासाठी 1 रुपया. तसं राम या नामाकडे जर फक्त बघायला गेलं तर 1 रुपया. राम म्हणजे काय? 699 रुपये तिथे आहेत. म्हणून नाम म्हणजे नेमकं काय हे लक्षात घेणं फार जरुरी. ब्रह्माला नाव नाही, कारण चैतन्य वस्तू वाच्य वृत्तीचा विषय होत नाही. चैतन्याबद्दल बोलता येत नाही, कारण तो वाकवृत्तीचा विषयच होऊ शकत नाही. म्हणूनच तर केनोपनिषदामध्ये सुरुवातच कशी केलेली आहे? केनेशितं प्रेषितं पतितं मनः, केन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः, श्रोत्रचक्षुकौ देवो युनक्ति, केनेशितं वाचम इमां वदन्ति. केनेशितं, कुणामुळे कुणामुळे कुणामुळे? नाव घेतलेलं नाहीये.
यद वाचो अनुभ्यदीतम येन वाक् अभ्युद्यते यद मनसा न मनुते येन आहुर्मनोमतम. ज्याच्यामुळे मन काम करतं, ज्याच्यामुळे वाचा चालते. यद प्राणा न प्रणिते येन प्राणेन प्रणीयते. ज्याच्यामुळे प्राण चालतात. कशामुळे? नाव काय? नाव सांगत नाही. केन, कशामुळे? कारण ते अवर्णनीय आहे. पण त्या अव्यवहार्य वस्तूची व्यवहार्य करण्यासाठी काही गरज असते. म्हणून ब्रह्मासारख्या विभुर्व्याप्य अव्यवहार्य वस्तूची व्यवहार्य होण्यासाठी केलेली सोय, श्रुतींनी केलेली सोय किंवा खूण म्हणजे नाम. नामाची व्याख्या अनेक व्याख्या आहेत. काकांचे गुरुवर्य खंदारकर महाराजांनी खूप सुंदर व्याख्या नामाची केलेली आहे, लक्षात ठेवण्यासारखी आहे. नाम जाती रहित ब्रह्मातला अविद्येच्या रात्री ओळखण्यासाठी श्रुतीने केलेली खूण म्हणजे राम नाम. नाम जाती रहित ब्रह्माला अविद्येच्या रात्री, विद्येच्या दिवशी त्याला ओळख लागतच नाही, कारण तो प्रकाशच आहे. अविद्येच्या रात्री नाम जाती रहित ब्रह्माला ओळखण्यासाठी श्रुतींनी केलेली खूण म्हणजे नाम. आता नामाची व्याप्ती लक्षात येईल. आता राम म्हणजे काय हे लक्षात येईल. राम हे त्या गगनाचं कवाड आहे जे उघडल्यानंतर केवळ विभुर व्याप्यता लक्षामध्ये येते. किल्ली असते किती छोटी असते ना, पण त्या छोट्या किल्लीने उघडतं काय? मोठी खोली उघडते. तसं राम नाम ही किल्ली आहे. मग जर किल्ली व्यवस्थित नसेल तर कधीही त्या खोलीमध्ये प्रवेश होऊ शकत नाही. याचाच अर्थ खोलीकडे लक्ष न देता किल्लीकडे लक्ष द्यावं. आणि किल्लीकडे लक्ष देणे म्हणजेच व्यवस्थित किल्ली आहे की नाही पाहणे, म्हणजेच नाम जसं घ्यायला पाहिजे तसं घेतो की नाही याच्याकडे लक्ष देणे. आणि लक्ष द्यायचं असेल तर मग काय? त्या नामाचं तत्वज्ञानपूर्वक ग्रहण झालं पाहिजे. तत्वज्ञान म्हणजे काय? तर नामाच्या मागे असणारी ताकद ओळखणे. आणि म्हणून हरी हा शब्द जो आहे तो का इतका महत्वाचा आहे? आश्चर्य वाटत नाही की चैतन्य महाप्रभूंनी श्रीकृष्ण सम म्हणतात त्या भगवान श्रीकृष्णांच्या मुखामधून प्रत्यक्ष कानामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या जो महामंत्राला तोच त्यांनी मुक्त हस्तानी सगळ्या लोकांना, सगळ्या पापी लोकांना देऊन टाकला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आता 2-2 शब्दाच्या 8 जोड्या असणारा हा मंत्र, याला महामंत्र का म्हणावं? किंवा तुकाराम महाराजांनी माऊलींनी दिलेला, वारकऱ्यांना दिलेला महामंत्र जय जय राम कृष्ण हरी, या एवढ्या शब्दामध्ये केवढी ताकद आहे असं का म्हणतात संत? कारण हरी शब्द काय आहे स्वतः एकनाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठात सांगितलंय. वेदांचेही बीज हरी हरी अक्षरे, पवित्र सोपारे हेची एक. वेदांचं बीज म्हटलंय, वेद नव्हे. वेदांचेही बीज हरी हरी अक्षरे. हरी हे वेदांचं बीज आहे. त्यांच्याच हरिपाठामध्ये आणखीन एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय, वेदांची ही बीजाक्षरे हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. नित्यानंद महाराजांना जवळ बोलवून जेव्हा चैतन्य महाप्रभू, सतत समाधीस्थ असणारे चैतन्य महाप्रभू, अहो इतके समाधीस्थ होते की त्यांच्या हातून लिखाण सुद्धा झालं नाही, कारण ते कधी त्या भावनेमध्ये खाली उतरूच शकले नाहीत. एक शिक्षाष्टकम त्यांनी 8 श्लोकांचं लिहिलं, ते सोडून ते काहीही लिहू शकले नाहीत. कारण कृष्ण रसामध्ये डुंबून गेलेले चैतन्य महाप्रभू
मात्र सांगताना, उपदेश सांगताना आपल्या शिष्यांना आणि निताईला म्हणजे नित्यानंद महाराजांना म्हणाले, नित्यानंदा जा या सगळ्या विश्वामध्ये या श्रीकृष्णाचा हा संदेश पसरून दे. काय संदेश सांगितला? हरी बोल. दोनच शब्द, हरी बोल. हरी वेदांचं बीज आहे, याच्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटतं का? संस्कृत मध्ये तो शब्द असा येतो, हरी ही ओम. ओम हरी म्हणत नाहीत, हरी ही ओम. हरी पहिल्यांदा, ओम नंतर. तस्य वाचक हा प्रणव. पतंजली महाराजांनी ओंकाराबद्दल सांगितलंय, त्याचा वाचक प्रणव आहे. कसं? कोणाचा? ईश्वराचा. सुरुवातीच्या सूत्रामध्ये ईश्वराची व्याख्या दिली आणि मग म्हणाले तस्य वाचक हा प्रणव. ओंकार हा ईश्वराचा वाचक आहे. मग हरी काय आहे? हरी ईश्वराचं बीज आहे. म्हणून हरी ही ओम. ज्ञानदेवांनी सांगितले, माऊलींनी, अनंत जन्माचे तप एक नाम. अनंत जन्माचे तप एक नाम. महाराज आपल्याला अजून आपल्या मुखामध्ये हरीचं नाव येऊ शकतं, हे किती पुण्याचं काम आहे याचीच कल्पना नाही. निश्चित आणि निश्चित आपल्या हातून सत्वगुणात्मक काही कामं गेल्या जन्मामध्ये झाल्यामुळे भगवंताच्या कृपा आशीर्वादाने मुखामध्ये हरीचं नाव येतंय. आणि मग सांगा, ज्यांनी शाळाच पाहिलेली नाही त्यानं शिक्षण घेतलं नाही तर चालू शकेल, पण जो शाळेत गेला आणि शिकला नाही त्याच्यासारखं दुर्दैवी कोणी नाही. म्हणून जर आत्ता माझ्या मुखामध्ये हरीचं नाव येत असेल किंवा हरीच्या संकीर्तनाबद्दल, नामाबद्दल निरूपण ऐकण्याची मला बुद्धी होत असेल, ते जर माझ्या कानावर पडत असेल, तर मी त्याला संयुक्तिकरित्या पुढे चाल जर घेऊन गेलो नाही तर माझ्यासारखा अपराधी मीच आहे. म्हणून स्मृती मात्रेन पुंसा पापम संसारम हरती हरी इति हरी. विष्णू सहस्त्रनामामध्ये हरीची व्याख्या केलेली आहे. हरित वर्णत्वात वा हरी. हरी म्हणजे श्याम वर्ण. श्याम वर्ण कोणाचा? श्याम सुंदराचा. मेरो राधा रमन गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. श्याम तो हरी आहे. मीराबाईच्या नामजपामध्येच मीराबाई होती, पण त्यात सुद्धा हरीची आठवण आल्याबरोबर हरी लीला करताना त्यांना दिसायचा. श्रीकृष्णाची लीला डोळ्यामध्ये, अंतःकरणामध्ये, विचारामध्ये, सर्वत्र किती अंतर चालली मीराबाई माहित नाही. भुकेची, तहानेची, क्षुधेची काहीही पर्वा नाही. कारण का? शरीराला लागणाऱ्या वस्तूंपेक्षा सुद्धा कैकपटीने रुची असणारा भगवन नाम रस ज्या मुखामध्ये घोळत असेल, त्याचं अवर्णनीय असं रूप ज्यांच्या मनामध्ये असेल, त्यांना नामाशिवाय राहूच शकत नाहीत. रामकृष्ण परमहंस सांगायचे, त्रास होतो रे, या जगामध्ये यायला त्रास होतो. यायला म्हणजे ते नसत, खूप कष्टाने त्या पातळीवरून खाली उतरत. कोणत्या पातळीवरून? जिथे आनंदाचे डोह, आनंदाचे तरंग आहेत, त्या पातळीवर. तुकारामांना आपल्या घरी असणाऱ्या दारिद्र्याची काही कल्पना नव्हती असं आपल्याला म्हणायचंय का? निश्चित कल्पना होती, पण त्या दारिद्र्याने कोणताही परिणाम त्यांच्यावर केला नाही. कारण ते परिणाम होणारे जे अंतःकरण किंवा चित्त आहे ते सगळंच्या सगळं विठ्ठलाला समर्पित केलेलं होतं. तुमच्या आमच्यासारखं नाम घेत नव्हते तुकाराम महाराज. निरोप पाठवत होते विठ्ठलाला. शरीर थकलं, जाणीव झाली अवतार कार्य समाप्त होत आलंय, वारीला जाता येणार नाही. 1400 वारकरी टाळकरी घेऊन पंढरपूरला जाणारे तुकाराम महाराज आता
शेवटच्या घटका मोजत होते, तेव्हा आपल्याला वारी करता येणार नाही हे आपल्या मित्रांना सांगितलं नाही, त्यांना बोलवून घेतलं गावातल्या जे चालले होते वारकरी त्यांना आणि सांगितलं, एवढा हा निरोप माझा जरा विठ्ठलाला द्या. याला म्हणतात ताकद. तुम्ही सनकाधिक मनविता संत, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. भाकुनी विनवा तुम्ही वैकुंठीचा राणा. काय निरोप दिला? तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. भगवंता माझी आठवण कर रे, आणि मला कुठं पाठव? ईश्वराला सांगतायत मला कुठं पाठव? मूळ लवकरी पाठवा. हे मूळ म्हणजे हरी आहे. म्हणून नामस्मरण विष्णोहो स्मरणम ही भक्ती आता आपण अभ्यास करतोय, ते करण्यापूर्वी नामाचं नेमकं महत्व, स्वरूप आणि तत्वज्ञान या तिन्ही अंगाने नामाचा विचार करून मग नामामध्ये असणाऱ्या ज्या काही यांत्रिक हालचाली आहेत, यांत्रिक म्हणण्याचं कारण सहविक्षेप आहे, सहभू आहे, बरोबर असणार आहे. जपमाळ सहाय्य करणारी आहे. अजपाजप म्हणजे काय, किती प्रकारचे जप असतात, जप कसा करावा, हे सगळं पाहणार आहोत. पण पाहण्यापूर्वी तत्वज्ञानाने नामाची बैठक बसली असेल तर नाम घेण्यामध्ये आणि मग नामाचा अपेक्षित परिणाम साधण्यामध्ये निश्चित मदत होते. पण या सगळ्यांचं विस्तृत वर्णन ऐकताना कदाचित अशी मनामध्ये शंका येईल की मग आतापर्यंत मी नाम घेतलं ते वाया गेलं की काय? वाया जात नाही महाराज. ज्याला हे कळालं की शाळा आहे आणि शाळेत शिक्षण घेतलं जातं, हा माणूस ज्याला शाळा असते हे माहीतच नाही त्याच्यापेक्षा निश्चित ज्ञानी आहे. जरी त्याचं काम झालेलं नसलं, अजून तो शाळेत जात नसला, तो जाऊन शिकलेला नसला, तरी सुद्धा शाळा आहे, अस्तित्वाचं ज्ञान असणं, श्रद्धा झालेली आहे, नाम घेण्याची बुद्धी झालेली आहे, म्हणजे काही टक्केवारीमध्ये का होईना पण सत्वगुण अंतःकरणात उदयाला आलेला आहे. आणि सत्वगुण कोणतंही गुण हे झाडासारखं आहे. एकदा जर ते बीज असेल आणि त्याला जर थोडंसं रोपटं फुटलं असेल तर मशागत केल्यानंतर ते वाढतं. मग तो सत्वगुण असो, रजोगुण असो की तमगुण असो, कसा वाढवाल आणि कोणता वाढवाल हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून घेतलेलं नाम वाया जात नाही, पण 100 रुपयाचा मोबदला 100 रुपयाच यावा लागतो. 100 रुपयात 1 रुपयाची वस्तू घेतली तर त्याला व्यवहार म्हणत नाहीत. तसंच अध्यात्मामध्ये राम या नामाबरोबर रामाच्या नामामध्ये असणारी पूर्ण ताकद जर वसूल झाली नाही तर भगवान श्रीरामांना सुद्धा आपलं नाम घेणारा भक्त तितकाच आवडत नाही. जितक्या ताकदीने नाम घेतलं पाहिजे तितक्या ताकदीने घेतलं की भगवंत जिथे असेल तिथे सगळं सोडून, अहो सत्यभामेला रुक्मिणीला सोडलं भगवंतांनी, मग आमच्यासाठी, भक्तांसाठी, तुकाराम महाराज पुंडलिकासाठी विठ्ठलाला पावसात विटेवर उभा केलं आणि राहिला. 28 युग राहिलाय तिथे. कशासाठी राहिलाय? टाळू शकत नाही. तुकाराम महाराजांनी तरी धमकी दिलेली आहे विठ्ठलाला, तुला अस्तित्व नाही, कारण तू माझ्यावर अवलंबून आहेस, माझ्या हृदयामध्ये राहणारा तू आहेस. भगवान श्रीराम विनंती करून या हृदयामध्ये राहायला येतील जर ते हृदय रामांच्या राहण्याच्या लायकीचं असेल. मग या हृदयाला रामाच्या वास्तव्याच्या लायकीचं बनवणे म्हणजेच त्याची स्वच्छ लख पुसून जी तयारी करायला लागते, ते तयारी करणारा जो झाडू आहे त्याचं नाव नाम. अजूनही नामाबद्दल आपण संकल्पना पाहू.
नाम घेऊन तरलेले संत आहेत, त्यापैकी काही संतही पाहू. आणि या सगळ्याचा उद्देश इतकाच आहे की नामाचं महत्व, श्रवण कीर्तन मनामध्ये अंतःकरणामध्ये व्यवस्थित बसलेलं आहे असं गृहीत धरून विष्णू स्मरण या भक्तीबद्दल आणखीही थोडं आपण पाहत राहू. हरि ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. श्रीराम. खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी बऱ्याच जणांना या विषयावरती बरेच प्रश्न आहेत. कृपया माईक अनम्यूट करून डॉक्टर साहेबांना विचारावेत. डॉक्टर साहेब, मी माझ्यापासूनच सुरुवात करते. रस आणि रुची याच्याबद्दल आपण थोडस प्रवचनात सांगितलं, त्याच्या अगोदर श्रवणाच्या वेळेला पण सांगितलं. थोडी अजून माहिती मिळेल का ह्याच्यामधलं नक्की फरक काय, आणि आपल्यामध्ये ही कितपत डेव्हलप झाली हे कसं काय समजणार? रुची, रस उत्पन्न होणे म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल अनुकूल प्रतिक्रिया झाल्यानंतर मनामध्ये वाटणारं सुख म्हणजे रस आहे. रस खरं म्हणजे आनंद दर्शवणारा रस असतो. उदाहरण घेऊया आपण. जर मी हापूस आंबा खाल्ला तर खाल्ल्यानंतर मला एक प्रकारचा त्याच्या चवीचा आनंद होतो. चव कशी आहे विचारलं तर मधुर आहे असं मी सांगेन. पण मधुर म्हणजे एक वर्णन झालं. मला जो अनुभव आला तो अनुभव मला अनुकूल वाटला आणि मग माझ्या मनामध्ये असं एक मत तयार झालं की हा अनुभव मला पुन्हा पुन्हा यावा. सुरुवातीला पहिला जो अनुभव आला तो अनुभव रसामध्ये रूपांतरित झाल्यामुळे अनुकूल प्रतिक्रिया झाली. अनुकूल प्रतिक्रिया झाल्यामुळे ज्याच्यामुळे तो अनुभव आला ती वस्तू आता नसल्यामुळे ती परत मला मिळावी. याच्यामध्ये वस्तूचं सातत्य नाहीये. वस्तू सातत्याने मिळत राहिली तर मग रसाचं, कारण रस सातत्य होईल. रसामध्ये अखंडता न येता विघ्न जर मध्ये आलं तर तो रस पुन्हा मिळावा म्हणून जी इच्छा होते त्याला रुची असं म्हणतात. भगवंताच्या नामामध्ये सध्या जर मला रुची असेल तर मी काय करेन, सगळं काम सोडेन, कसं बस काहीतरी आवरेन आणि कधी एकदा राम म्हणतोय असं मला वाटेल. असं सध्या होत नाही. सध्या मला किती प्रयत्न केले हो, पण ते मी ठरवलंय 1 तारखेला पासून आता रामाचा जप करायचं, पण तो जप माझा कालचा चुकला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्यातला यांत्रिकपणा दर्शवतात. जिथे रस असतो तिथे यांत्रिकपणा नसतो. मला माझ्या मुलाची काळजी घ्यायची असं आईने म्हटलेलं कधी ऐकलं? उद्या सकाळी 6ला उठायचंय, मग मला त्याचे अमुक करायचे नाही. मला माझ्या बाळाची काळजी, याच्यामध्ये सगळंच येतं तिचं. मग त्याच्यासाठी ती स्वतःचं काय होतं त्याचा विचार करत नाही. मग कोणीतरी सांगतं अगं तू सकाळपासून काही जेवलीच नाहीयेस. हो ना, तो त्याला तयार करण्यात वेळ गेला, मग त्याला हे केलं, मग त्याला झोपवलं, मग त्याला हे केलं, आणि ती आनंदाने सांगत असते. म्हणजे स्वतःला झालेला त्रास सुद्धा आनंदाने जी सांगते त्याचं कारण तिला त्या मुलामध्ये रुची आणि रस निर्माण झालेला असतो. असा रस आणि रुची जर भगवंत नामामध्ये झाला तर ती व्यक्ती काय करते, जिथं जिथं आपल्याला संपर्क लोकांशी तो संपर्क टाळून जितका एकांत मिळेल तितका एकांत घेऊन एकांतात रामाच्या नामाला बसते. म्हणून ध्यानाला बसण्यासाठी कित्येक योगी
सगळं काही सोडतात आणि ध्यानाला बसतात. अशीच नेमकी घटना रामकृष्ण परमहंसांच्या मृत्यूनंतर वराह नगर या ठिकाणी हे सगळे तरुण, त्यांचे शिष्य जे होते ते सकाळी 6ला उठून जे ध्यानाला बसायचे ते 12-1 वाजेपर्यंत ध्यान करायचे. शेवटी शशी महाराज म्हणजे रामकृष्णानंद महाराज प्रत्येकाला हलवून उठवायचे, उठा, आंघोळ झालेली नाही, मी जेवण तयार केलेलं आहे. याला म्हणतात रुची आणि रस. आणि त्याचं कारण आहे, वैराग्याची एक व्याख्या आहे. वैराग्य म्हणजे अतीव सुख मिळाल्यामुळे निकृष्ट सुखाचा त्याग करणे. आता आपल्याला गोट्यांनी किंवा त्या फुलपाखरांच्या वर खेळायला का आवडत नाही? त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी आपल्याला मिळालेलं नाही. स्कूटर का आवडत नाही? गाडी मिळालेली आहे. म्हणजे अतिशय सुख मिळाल्यानंतर निकृष्ट सुखाला आपण त्याग करतो. तसं सध्या आपलं जे जीवन आहे ते खूप रसभरीत आपल्याला वाटतं. राम नाम रसभरीत वाटत नाही. रामाच्या रसाची गोडी लागल्यानंतर हा संसार सगळा फिका फिका वाटायला लागतो. समर्थांनी तो शब्द वापरलाय, संसार कसा फिका होत जातो. फिका म्हणजे चाखन लागो रुई उड गई, हात कछु नाही आओ. हा हळूहळू रंग उडायला लागतो. आता आपला रंग कशामध्ये आहे, रुची कशामध्ये आहे, रस कशामध्ये आहे? माझा नवरा, माझं कुटुंब, माझी मुलं, माझं जेवण, माझं हे अमुक, माझी संपत्ती, माझा हे सगळं याच्यामध्ये रुची रस आहे. त्याच्यात वृद्धिंगत व्हावं, वाढ व्हावं. शेअर मार्केटमध्ये गुंतवणारा जो असतो ना, तो सकाळी उठल्याबरोबर किती वाजले पाहतो. कारण का? मार्केट सुरू झालं की नाही, कारण त्याची रस रुची त्याच्यात आहे. असं जर आपल्याकडे असेल, अरे उठलो, रामाचं नाव घ्यायचंय मला. हा फरक आहे रुची आणि रसमध्ये. पण हा करण्यासाठी अभ्यास आणि इंद्रिय संयमन या 2 गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर नाम घेत 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 एक वेळ अशी येते की रामाच्या नामामध्ये रुची रस उत्पन्न झाला. एकदा झाला की मग तो थांबत नाही. ये आतश वो गालिब जो लगाए ना लगे, बुझाए ना बुझे. हरि ओम. वाह, धन्यवाद डॉक्टर साहेब. एक प्रश्न विचारायचा होता. जी. आता नाम घेताना काही ठिकाणी बरेच लोक संकल्प करतात नामाचा. कोण 3 कोटीचा, कोण 3.5 कोटीचा, कोण 13 कोटीचा. मग हा संकल्प कितपत योग्य आहे की त्या संकल्पामुळे यांत्रिकता तर येणार नाही ना? संकल्प जेव्हा कोण करतं, संकल्पामध्ये फरक इतकाच आहे की जो इंजिनियर झाला त्याला अभ्यासाचा संकल्प करावा लागत नाही. जो इंजिनिअरिंगच्या शिक्षणामध्ये आहे त्याला मात्र आज मला ह्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे, त्या पुस्तकाचा अभ्यास करायचा असा संकल्प करावा लागतो. ही जी यांत्रिकता आहे ही सुरुवातीच्या काळामध्ये मनावर नियंत्रण घालण्यासाठी त्या मर्यादेपर्यंत त्याचा उपयोग होतो. रोज मी 1 जपमाळ ओढतो हा जर नियम घेतला, आपण जर गुरुदेव रानडेंचं आत्मचरित्र वाचलं तर त्याला ते नेम असं म्हणत. नेम म्हणजे स्वतः साधनेसाठी काही गोष्टी घालून घेतो आपण, त्याला नेम म्हणतात. त्यामध्ये यांत्रिकता असू नये हे खरं आहे, पण सुरुवातीला थोड्या यांत्रिकतेने सुरुवात करण्याकडे आपला कल असतो, कारण आपण व्यवहारामध्ये असतो. जिथे आध्यात्मिक प्रगती होत जाते तिथे 3 कोटी काय 2 कोटी काय, कारण जर आपण संतांना म्हटलं किती कोटी करावं तर ते काय म्हणतील? ते म्हणतील की श्वासच जर नामामध्ये आहे तर याचा नंबर कसा मोजायचा? कारण त्यांच्या अवस्थेमध्ये यांत्रिकपणा संपलेला असतो. आता पुरस्चरण विधी समर्थानी केला, त्या पुरस्चरण विधीच्या मागे एक संख्या मनामध्ये होती. सुरुवातीला अशी संख्या मनामध्ये मनाचा निग्रह वाढवण्यासाठी करायला अजिबात हरकत नाही. पण केवळ 3.5 कोटी संपवायचे म्हणून राम 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 जर चालू झालं तर अख्खे 3.5 कोटी शून्य होऊन जाते. एक नाम असं घ्यावं. आपल्याकडे आपण आपल्या व्यवहारात असं म्हणत नाही का, कोणीतरी मला 1 हाक प्रेमाने मारावी असं म्हणतो की नाही? तुम्हाला रोज 10 हाका लोक मारतात, त्या 10 हाकेला तुम्ही किंमत देत नाही का? कारण त्यातली 1 ही हाक प्रेमाची नाहीये. तसं जे काही भगवंताचं करणार
ते करताना आळस करू नये म्हणून थोडासा यांत्रिकपणा किंवा संकल्प केला तरी हरकत नाही, पण संकल्पापोटी यांत्रिकपणा येऊ नये आणि याला कोणतीही अनिवार्यता नाही म्हणून जमेल तसं नाम घेतो असं करावं, दोन्हीही चुकीचं आहे. सुवर्णमध्ये असं आहे, मनाचं नियंत्रण म्हणून काही एक नियम ठरवावेत आणि हळूहळू त्या नियमाच्या बंधनातून बाहेर पडून प्रेमापोटी काम करावं. दरवेळेला आई आणि मूल हे उदाहरण लक्षामध्ये ठेवावं. आपल्या मुलाची काळजी घेताना आई काही नियम घालते का? आई होणे म्हणजेच नियम न घालण्याची प्रक्रिया, कारण आई झाली म्हणजे तिला नियम लागत नाहीत, कारण आता ती प्रेमापोटीच सगळं करेल. त्याच्याऐवजी जर दुसरी कोणी केअरटेकर असेल तर ती नियम घालते. मी 9ला येईन, 5ला जाईन, मी 3च मुलांना बघेन, 2 मुलांना मी बघणार नाही. हे सगळे नियम कोणाकडून येतात? केअरटेकर. आईकडून नियम येत नाहीत. हा फरक आहे. आपण कोणत्या भूमिकेवर आहोत त्यावर ते अवलंबून आहे. म्हणून सुरुवातीला नियम आणि यम किंवा नेम यापोटी एखादा यांत्रिक नियम घालून घेतला तरी हरकत नाही, कारण भगवंतासाठी जे जे केलं जातं यांत्रिक सुद्धा ते कल्याणकारीच असतं. आपल्या तयारीवर अवलंबून आहे. हरि ओम. बरोबर. धन्यवाद. धन्यवाद. आज मगाशी तुम्ही सगुण निर्गुण जेव्हा सांगत होतात तेव्हा तुम्हीच एक अभंग गायलेला, तो कबीरांचा अभंगातलं शेवटचं कडवं अगदी पटकन आठवलं त्या क्षणी. निर्गुण रूप आहे मेरे दाता. सगुण निर्गुणाचं जेव्हा वर्णन केलं तेव्हा अगदी पटकन आठवलं तो अगदी अभंग. ते कडवं अगदी लगेच आठवलं पटकन. धन्यवाद. हरि ओम. नामस्मरणाचा विषय मोठा आहे, गहन आहे, म्हणून बऱ्याच लोकांनी आपले प्रश्न बहुधा राखून ठेवले असावेत. आपण पुढच्या वेळी निरूपणानंतर उरलेले प्रश्न उत्तरांचा आढावा घेऊया. आता इथेच थांबूया. भेटूया पुढच्या शनिवारी. खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. जय श्रीराम. हरि ओम. जय श्रीराम.